हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? तर आज इथे वेदर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे स्टॉर्म सांगितलं आहे 2 दिवस सॅटर्डे आणि संडे. तर जोरात वादळ सुरू आहे. 50 किलोमीटर पर अवरने हवा सुरू आहे आणि कंटिन्युअसली पाऊस पण सुरू आहे. म्हणून आज सुट्टी असून पण आम्ही घरी राहण्याचा विचार केला आणि आज घरी राहून आम्ही काय करणार आहे, तर घरात अजून एक रूम आहे. अ, ती मी तुम्हाला दाखवलेली नाहीये. तर त्या रूममध्ये मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. तर असं वरती गेल्यानंतर इथे अशा स्टेअर्स आहेत आणि या स्टेअर्सवरून आत गेल्यावर सगळ्यात वरती एक रूम आहे, ज्याला अटीक असं म्हणतात. तर ह्या स्टेअर्स चढून मी आता वरती जाते. तर आज आम्ही विचार केला, की आज घरीच आहोत, तर ही रूम क्लीन करायची आहे. तर या रूममध्ये आम्ही काय-काय सामान ठेवलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवते. तर हे आता मी वर आली आहे इथे आणि इथे एक पूल टेबल आहे जिथे आदर्श आणि क्रिशा खेळतायत आता. कारण आम्ही सहसा इथे इकडे येणं होत नाही वरती. आज आम्ही क्लिनिंग करण्यासाठी आलो आहे आणि इथे दोन्ही साईडला असे डोअर्स आहेत आणि तिकडनं पण थोडी-थोडी स्पेस आहे. आणि इथे हे जे बॉक्सेस आहेत ते इंडियावरनं काही सामान जेव्हा मी आणलं होतं त्यातला एक हा बॉक्स आहे चिप्स इंटरनॅशनलचा. ज्यामधनं आम्ही कार्गोमध्ये शिपमेंट केली होती आणि काही असे बॉक्सेस आहेत मुलांच्या खेळण्याचे वगैरे की जे चांगले आहेत. तर ते पण मी सांभाळून ठेवलेत आणि इथे क्रिसमसचं जे डेकोरेशनचं आहे, क्रिसमस ट्री वगैरे ते हे सगळ्या बॉक्सेसमध्ये आहे. क्रिसमसचं डेकोरेशन आहे ते पण आज आम्हाला खाली न्यायचं आहे. कारण आम्ही क्रिसमस ट्री डेकोरेट करण्याचा विचार करतोय. तर यामधनं मी क्रिसमस ट्री नेलं आहे आधीच खाली काढून आणि हे काही डेकोरेशनचं सामान आहे. तर ते पण न्यायचं आहे. तर मुलांना आम्ही खाली पाठवतोय कारण खूप जास्त धूळ आहे इकडे वरती आणि मग आम्ही दोघं मिळून हे क्लीन करतो आणि इथे आमचा टीव्हीचा पण बॉक्स आम्ही ठेवला आहे. तर पुन्हा कुठे काही करायचं काम पडलं तर बॉक्सेसची गरज पडते आणि टीव्हीचा तर पाहिजेच म्हणून टीव्हीचा पण ठेवला आहे ते सांभाळून. आणि असेच काही छोटे-छोटे बॉक्सेस वगैरे आहेत. एक मॅट्रेसेस पण ठेवली आहे वरती. हे वरती असं आहे, यावर असे लाईट्स आहेत. आपल्याकडे पी-ओ-पीमध्ये जसे लाईट्स असतात तसे. तर असं असतं ॲटिक आणि जसं आपल्याकडे इंडियामध्ये तळघरं असतात काही-काही घरांना, बंगलोजला, तर त्याप्रमाणे इथे हे असं ॲटिक असतं, ज्यामध्ये आपण काही एक्स्ट्राचं सामान वगैरे ठेवू. आणि हे आहे क्रिसमस ट्री. हे आम्ही 2 वर्षापूर्वीच घेतलं होतं. 5 फीट टॉल आहे आणि बाकी इथे क्रिसमसचं डेकोरेशनचं सगळं सामान. तर आज क्रिसमस ट्री डेकोरेट करण्याचा विचार सुरू आहे. तर अशा प्रकारे हे ॲटिक मी आज तुम्हाला दाखवलं. तर होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग बघायला आवडेल. लवकरच भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.